बातमी संभाजीनगरमधून आहे। जालना रोडवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आलाय। संभाजीनगर महापालिकेने मुकुंदवाडी इथल्या अतिक्रमण काढल्याने संतप्त नागरिकांनी बागडे यांचा ताफा अडवलाय। यावेळी नागरिकांनी हरिभाऊ बागडे यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केलाय। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आलाय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात। मोहसिन, नेमका हा प्रकार काय आहे? अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना संतप्त नागरिकांनी हा ताफा अडवल्याचं कळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात 3 दिवसापूर्वी एक खून झाला होता। त्या खुनानंतर हा जो आरोपी होता त्याचा अतिक्रमण होतं आणि ह्या सगळ्या अतिक्रमण दहशत निर्माण होते आणि त्यामुळे हे सगळं अतिक्रमण जे आहे तर 229 अतिक्रमण जे आहे तर महानगरपालिकेकडून काढण्यात आलं होता। आणि हे जे 229 अतिक्रमण काढण्यात आले त्यानंतर कालपासून हे जे अतिक्रमण धारक आहे त्यांचा संताप पाहायला मिळतोय। काल देखील रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला आणि आज या ठिकाणी माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील तिथे पोहोचले आणि ते नागरिकांची भेट घेत असताना मोठा जमाव त्या ठिकाणी जमला होता आणि याच वेळी तिथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा तिथून जात होता। त्यामुळे संतप्त झालेल्या या अतिक्रमण धारकांनी अचानकपणे बागडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकच गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला। जे पोलीस तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित होते आणि हरिभाऊ बागडे यांचे जे ताफ्यातील कर्मचारी पोलीस कर्मचारी होते त्यांनी तात्काळ या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता त्यांचा ताफा तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि तिथून हा ताफा काढला। मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि लोकांचा संताप देखील पाहायला मिळाला। विनोद सर, धन्यवाद मोहसिन दिलेल्या या अपडेट्स बद्दल।